राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. काल 5 तारीख होती आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काल नरेंद्र मोदी यांच्या समक्ष देवेंद्र फडणवीस ॲज अ मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. त्याच्यानंतर राज ठाकरे यांची एक पोस्ट व्हायरल झाली, प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाली. ती म्हणजे माझे स्नेही आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुभेच्छा असं देणारं राज ठाकरे यांचं एक पत्र व्हायरल झालं. आणि त्या पत्रानंतर बऱ्याचशा चर्चा ह्या सोशल मीडियावरती व्हायला लागल्या, समाज माध्यमांवरती, आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये त्या चर्चा वाढायला लागल्या. कुठल्या चर्चा तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आपला हा व्हिडिओ बघतील त्यांना माझं हात जोडून कळकळीची विनंती असेल, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी कोणाला काय बोललो आहे हे नीट समजून घ्या, त्याच्यानंतर तुमची प्रतिक्रिया द्या. कारण मी मनसे सैनिकांना चांगलं ओळखतो, म्हणून मी त्यांना माझा हा प्रेमाचा एक विनंती असेल की तुम्ही पूर्ण आधी व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर मी कोणाला काय बोलतो आहे ते समजून घ्या. कारण या व्हिडिओमध्ये मी राज ठाकरे यांची अशी अवस्था का झाली याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. त्यामुळं विषय सेन्सिटिव्ह आहे, तुमच्या मनाला लागू शकतो. त्यामुळं मी काय बोलतो आहे ते तुम्ही नीट ऐकून घ्या, त्याच्यानंतर तुमचं प्रतिक्रिया द्या. तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेला माझं उत्तर असेल, ठीक आहे. आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया, म्हणजे प्रॉपर डीपमध्ये आपल्याला विषय समजून येईल. सुरुवात करूया मित्रांनो. ज्यावेळेला राज ठाकरे हे शिवसेनेमध्ये असताना, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर का पडले हे जुन्या मंडळींना सगळं माहिती आहे. जे आजकालची तरुण मुलं ही राजकारणात आलेले आहेत, मनसे पक्षाबद्दल त्यांना आकर्षण आहे, राज ठाकरे यांच्याबद्दल आकर्षण आहे, अशा मुलांसाठी मी थोडक्यात सांगतो. राज ठाकरे यांनी स्वतःही सांगितलं की शिवसेनेमध्ये माझी घुसमट होत होती आणि काही माझ्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या आजूबाजूची काही लोकं होती, हा कंट्रोल ठेवायला बघत होती. जसं उद्धव ठाकरेंचं आता झालं. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे डिसिजन मेकर आहेत? अजिबात नाही. त्यांच्या आजूबाजूची काही लोक आहेत ते कंट्रोल त्यांच्याकडे ठेवायचा प्रयत्न करत होते आणि त्या प्रयत्नामध्ये शिवसेना पूर्ण संपली. उद्धव ठाकरे हे पूर्णपणे, आज उद्धव ठाकरेंची काय अवस्था झाली तुम्ही बघू शकता. हे राज ठाकरेंना आधी समजलं होतं ज्यावेळेला ते शिवसेनेमध्ये असताना. त्याच्यामुळे त्यांनी बाळासाहेबांशी त्यांचे काय वाद झाले, बोलले, विनंती केली. त्याच्यानंतर त्यांना जेव्हा वाटले की आपलं या ठिकाणी कोणी ऐकून घेणार नाहीत किंवा काय या ठिकाणी काय होणार नाही, त्याच्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष सोडायचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. पूर्ण राज्यभर दौरे केले. राज्यभर दौरे केल्यानंतर त्यांना समजलं की आपल्या पक्षांनी निवडणुका ह्या लढवल्या गेल्या पाहिजेत. कारण शिवसेनेतून ते बाहेर पडले त्यावेळेला बरेच नेते, बरेच आमदार हे राज ठाकरे यांच्या सोबतीला आले होते. त्यांनी आश्वासनं दिलेली की तुम्ही जर आम्हाला बोललात तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. परंतु राज ठाकरेंनी बऱ्याच वेळा सांगितली गोष्ट की मला अशा कुठल्याही प्रकारचं गोष्ट, एखादा पक्ष तोडून मला ती गोष्ट करायची नाही आहे. जर माझ्यात दम असेल तर मी माझा पक्ष उभा करेल, चालवेल. पक्ष काढला. त्याच्यानंतर 2009च्या विधानसभा निवडणुका लढवल्या. प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळालं. इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की एखादा नवीन पक्ष आला आहे आणि त्या पक्षाला एवढं प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळालं. 2009ची विधानसभा असतील, त्याच्यानंतरचे महानगरपालिका निवडणुका असतील. नाशिक महानगरपालिकासारखी एक ग्लॅमरस असलेली महानगरपालिका मनसेच्या ताब्यात होती 5 वर्ष, आणि त्या 5 वर्षामध्ये नाशिकचा कायापालट केला. बरेचसे प्रश्न मार्गी लावले. जे पुढचे 5-5, 10-10, 15-15 वर्षाचे प्रॉब्लेम होते त्यांनी ते 5 वर्षामध्ये संपवले. त्यांनी ऑलरेडी सांगितलेले ते. राज ठाकरेंची ही परिस्थिती काय झाली, अशी परिस्थिती काय झाली म्हणजे आज 2024च्या निवडणुका झाल्या आणि विधानसभा निकाल लागला. आज काल रात्री पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला. आज 2009 ते 2024 हा जो काही काळ राहिलेला आहे, ह्या काळामध्ये स्टार्टिंगला पीक आवरमध्ये असलेला पक्ष आज डाऊनफॉलला गेलेला आहे. म्हणजे 2019 साली पक्षाचा एक आमदार निवडून आला होता, राजू पाटील. यावेळेला तेही नाही आले. तर असं काय कारण आहेत आणि राज ठाकरेंना कोणत्या भूमिका खरं तर आता बदलायला हव्यात ह्या मला वाटतं. असे समाज माध्यमांवरती चर्चा आहेत, त्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. सगळ्यात अगोदर मित्रांनो, 2019ला एक आमदार राजू पाटील निवडून आलेले. मला वाटतं राजू पाटलांच्या त्या एक आमदार निवडून आले. ते एका आमदाराच्या मतदारसंघामध्ये राज्य शासनाकडून असं त्यांनी फोर्स करून जर डेफिनेटली चांगली कामं केली असतील वगैरे सगळं ठीक आहे, पण जर त्या गोष्टीचं चांगली कामं करून जर ते लोकांपर्यंत पोहोचवली असती की आमचा एक आमदार आहे, हे मी माझं मनाचं नाही सांगत आहे, मी बऱ्याच लोकांशी चर्चा केले,
समाज माध्यमांवरचे असतील, प्रतिक्रिया पत्रकार मीडियातले असतील आणि राजकारणातले असतील, या सगळ्यांचं असं एक एकत्र मत होतं, ते मी तुमच्याशी शेअर करतो आहे. त्याच्यानंतर राज ठाकरेंनी किंवा मनसेनी राजू पाटलांच्या मतदारसंघामध्ये काय कामं केलेत किंवा काय कामं करायचे आहेत भविष्यामध्ये किंवा काय कामं करण्यासाठी अडथळा निर्माण होतो आहे, हे जर पटवून दिलं असतं जनतेला तर जास्त प्रमाणामध्ये तो प्रभाव पडला असता लोकांमध्ये, की लोकांनाही समजलं असतं की जर एक आमदार यांचा दिला आहे तर एका आमदारांनी 5 वर्षामध्ये किती कामांसाठी प्रयत्न केले, किती कामं त्यातली सक्सेस झाली आणि किती कामांसाठी इतर पक्षातल्या आमदारांनी किंवा सरकारच्या लोकांनी अडथळे निर्माण केले. हा एक संदेश गेला असता. दुसरी गोष्ट, मी राज ठाकरेंना कुठल्याही प्रकारचा सल्ला देत नाही आहे, तेवढा मी मोठाही नाही आहे. मी ज्या चर्चा केलेल्या आहेत त्या चर्चांमधून जे काही उत्तर आलेत ते मी तुमच्या समोर सांगतो आहे. बाकी तुमचं प्रतिक्रिया तुम्ही शेवटला नक्की व्हिडिओ बघून द्या. दुसरी गोष्ट, राज ठाकरेंना आता एक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अरविंद केजरीवालांचा पक्ष आहे आम आदमी पार्टी, बरोबर. बिहारमध्ये पक्ष आहे, बरेचसे असे रामविलास पासवान यांचा पण पक्ष आहे, तोही नवीनच आहे, म्हणजे एवढा फार जुना नाही आहे, ठीक आहे. आणि असे खूप सारे पक्ष आहेत जे अगदी म्हणजे 2006 साली हा पक्ष आला आपला मनसे, त्याच्यानंतर आलेले पक्ष बऱ्याच राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे. त्यातल्या त्यात खास चांगलं उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष. दिल्लीमध्ये सरकार आहे आणि पंजाबमध्ये सरकार आहे. ह्यांनी काय केलं आणि राज ठाकरेंनी काय केलं तुम्हालाही सांगतो. राजसाहेबांना अजूनही वाटतं की या राज्याचं भलं व्हावं, ह्या राज्याचं चांगलं व्हावं आणि ह्या राज्याची जे आपलं बोलतात ना, राज्य किती चांगल्या सुरळीत सुशिक्षितपणे चांगलं चालावं, राजसाहेबांची आणि राज ठाकरेंची मनापासून ही इच्छा आहे. पण ही इच्छा ना जनतेची नाही आहे, माणसांची नाही आहे. माणसाला काय पाहिजे तुम्हाला कंपॅरिझन करून सांगतो. अरविंद केजरीवालांनी काय दिलं? फ्रीचं दिलं सगळं, लाईट फ्री, शिक्षण फ्री, मेडिकल फ्री, अमकं तमकं सगळं असं फ्री करून लोकांना भुलवून ठेवलं. आणि भाजपाला, ज्यांचं देशामध्ये सरकार आहे, 19 राज्यांमध्ये सत्ता आहे, अशा भाजपाला दिल्लीची सत्ता आपल्याला ताब्यात घेता येत नाही आहे. का तर त्यांनी फ्रीचं दिलं आहे, रेबडी वाटल्यासारखं दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ते पाहिजे. तुम्ही बघा ना, आता निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना काढली, त्या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत 7,500 रुपये दिले महिलांना. त्याचं काय रिझल्ट मिळाला या विधानसभा निवडणुकीमध्ये? अहो, जनतेला देखील विश्वास बसत नाही, एवढी मतं पडलेत बीजेपीला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपी निवडून आलेली. राजसाहेबांचं म्हणणं एकच असतं की मी कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला फ्रीच्या रेबडी देणार नाही, फ्रीच्या गोष्टी मी तुम्हाला देणार नाही. आणि लोकांना काय पाहिजे? लोकांना फ्री पाहिजे. मला वाटतं येणाऱ्या विधानसभा असतील किंवा आता महानगरपालिका सगळ्या लागलेल्या आहेत, या ठिकाणी जर थोडीशी भूमिका आपली बदलली, कारण जनता तुम्हाला एक मॅपवरती आणि पर्सेंटेज वाईज मी तुम्हाला सांगतो लोकांचं मन कसं आहे आणि लोक कसे आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. 30% लोक आहेत ना, ह्यांना काही घेणं देणंच नाही आहे राजकारणाशी, काहीच घेणं देणं नाही आहे. तुम्ही तिकडे कोणाचं सरकार येतं आहे, कोण आहे, काय माहीत नाही. त्यांना फक्त सकाळी मी किती वाजता उठतो, मी किती वाजता कामाला जातो आणि माझं पगार किती येतो आणि मी माझ्या घरी बायकोला किती देतो आणि माझं एवढंच लाईफ आहे. 30% लोकांचं. उरलेलं 30% लोकांचं काय माहिती आहे? प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांना आयुष्यात प्रॉब्लेम आहेत. पण त्या 30% लोकांना काय माहिती आहे की हे सरकार आलं पाहिजे, ते सरकार आलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं. फक्त हे स्वतःपुरतं ते बोलून राग व्यक्त करतात. समाज माध्यमांपुढं म्हणा किंवा ते राग व्यक्त करण्याची त्यांच्या हिंमत नाही आहे, भले काही कारणं असतील, फॅमिली असेल वगैरे सगळ्या गोष्टी असतील. 60 लोकं झाली, 60%. 20% लोकांचं कसं आहे माहिती आहे? खूप तळमळ आहे, खूप तळमळ आहे की या राज्याचं काहीतरी व्हावं, हे असं व्हावं, तसं व्हावं. आणि ते उतरतात, राजकारणामध्ये येतात, समाजकारणामध्ये येतात, पण ते कुठल्या तरी संघटनेशी निगडीत कनेक्ट होतात आणि त्याच्यानंतर ते त्यांची स्वतःची विचारधारा न होता ती एखाद्या संघटनेची, एखाद्या पक्षाची विचारधारा होते. राहिलेले जे 20% आहेत मित्रांनो, ते 20% असे आहेत की छोटे मोठे उद्योग करतात, छोटे मोठे बिझनेस करतात आणि त्यांना ते बिझनेस रन करायचे, चालवायचे. त्याच्यामुळं त्यांना सरकारच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. त्याच्यामुळे राज ठाकरे जे बोलतात ना की मला ह्या राज्याला चांगलं बनवायचं आहे, मला ह्या राज्याला जगाला हेवा वाटेल असं राज्य मला घडवायचं आहे. पण राजसाहेब, जनतेला हे नको आहे. जनतेला तुम्ही आत्ता त्यांना काय फ्री देताय ते पाहिजे. खरं तर ही चुकीची गोष्ट आहे, पण हे सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की येणाऱ्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, आता ग्रामपंचायत निवडणुका लागतील काही वर्षांनी आणि त्याच्यानंतर लोकसभा परत लागेल. त्यामुळं आता पराभव झाला म्हणून असं नाही, कुठल्याही गोष्टीला पराभव चढ उतार तर असतातच, असा काही विषय नाही आहे. परंतु जर ह्या गोष्टी बदलल्या तर हे मी लोकांशी चर्चा केल्यानंतर तुम्हाला मी आज बोलतो आहे, असं लोकांचं म्हणणं आहे. जर ह्या गोष्टी बदलल्यात
तर त्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये पक्षाला मजबूत करण्यासाठी कामाला येतील. दुसरी गोष्ट, पदाधिकाऱ्यांचं, मला खरोखर मनसैनिक असतील, मनसेचे पदाधिकारी असतील आणि नेते असतील, ह्या सगळ्यांना खरोखर मनापासून ना सल्यूट करावा वाटतो. हे कार्यकर्ते असे आहेत, हे पदाधिकारी नेते असे आहेत ना, राज ठाकरेंची सत्ता नाही आली अजून एकदा पण, जेव्हापासून त्यांनी पक्ष काढलेला आहे. एकदा म्हणजे बोटावर मोजण्यात जर काही लोक असतील जे पक्ष सोडून निघून गेले, परंतु कार्यकर्ता जागच्या जागी राहिलेला आहे, नेते जागच्या जागी राहिलेले आहेत. पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते, त्यांना खरोखर सल्यूट करावा वाटतो. कारण एकदाही सत्ता नसलेल्या पक्षासोबत एवढ्या निष्ठेने कार्यकर्ते हे जोडून राहिलेले आहेत. एवढे चढ उतार आले. आता तर पक्षाची मान्यता देखील म्हणजे पक्षचिन्ह देखील जायची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील कार्यकर्ता ठस का मस हल्ला नाही जागच्यावरून. उलट प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड सोबती, इच्छा, साथ ही राज ठाकरेंच्या प्रती त्यांची वाढलेली आहे. अशा कार्यकर्त्यांना खरं तर सल्यूट द्यायचं आहे. तुम्ही इतर पक्षांचं बघा ना, सत्ता नसेल ना ते सत्तेच्या मार्गाने पळतात. ज्याच्याकडे सत्ता आहे, आमदार मंत्री गेले, एकनाथ शिंदे गेले, बाकीच्यांची तर गोष्ट सोडा. त्यामुळं मनसेने जर ह्या काही गोष्टी आहेत, पदाधिकारी खूप चांगली कामं करतात, अंतर्गत वाद सोडले तर त्यांनी पक्ष संघटनेसाठी जर काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये मनसेसाठी खूप चांगली लॉटरी लागणार आहे. बाकी राजसाहेबांना मी कुठल्या प्रकारचा सल्ला दिला नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय राग व्यक्त काही होय, तुम्हाला मनामध्ये डाऊट असेल, राग आला असेल, कमेंट करून मला नक्की सांगा. मी 100% तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेचा, प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. बाकी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय मल्हार.